मारेगाव वार्ता। आदिवासी पीडित महिलेचे न्यायासाठी उपोषण। न्याय न मिळाल्यास जिल्हा न्यायालयात न्याय मागू, डॉक्टर निरंजन मेश्राम यांचे आवाहन। मारेगाव तालुक्यातील नरसाळा येथील 2 महिन्यापूर्वी मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ झाल्याची घटना घडली होती। पीडित मुलीच्या बहिणीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती, मात्र पोलिसांनी अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून चुकीच्या पद्धतीने अहवाल तयार करून आरोपीला अटक न केल्यामुळे तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसली असता तहसीलदार उत्तम निलावाड यांनी उपोषण मंडपात भेट देऊन पीडित महिलेसोबत चर्चा करून उपोषण सोडण्यात आले। मेश्राम घरी येऊन मारण केले, माझ्या भावाले सुद्धा, माझ्या आईले सुद्धा धक्काबुक्की केले, मला सुद्धा धक्काबुक्की करून जातीविषयी शिवा दिल्या। 2 महिन्याच्या अगोदर कंप्लेंट दिला होता, रिलेटिव्ह ऑफिसला सुद्धा पाठवला, तरी पण काही कारवाई नाही झाली। तरी याच्यासाठी आम्ही उपोषण बसलेलं आहे। अजूनही सुद्धा घरी येऊन धमक्या देणं चालू आहे। कोणाला पोट्याले पाठवते, कोणी सरपंचाले पाठवते, तुला एवढे पैसे देतो माघारी घे असं म्हणून धमक्या देत आहे। का तू कंप्लेंट दिली तर तुलेच 2 लाख रुपये दंड बसणार आहे असं म्हणून सरपंच सुद्धा धमकी देत आहे। यासाठी आम्ही उपोषणले बसलेली हा मी तुम्हाला याचा न्याय पाहिजे। डॉक्टर निरंजन मेश्राम, गोंडवाना संग्राम परिषद राष्ट्रीय अध्यक्ष। आजचं हे आमरण उपोषणचं हे प्रकरण आहे मौजा नरसाळा येथे, आणि हे प्रकरण घडून जवळजवळ 4-5 महिने होत आहे। या प्रकरणाची ज्या वेळेला पहिला रिपोर्ट देण्याची प्रथम खबर देण्यासाठी कोलाम समाजाची आदिवासी विधवा महिला मंगला सुधाकर मेश्राम ही जेव्हा पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज देण्यासाठी गेली, त्यावेळेला तिला सकाळी 10 पासून तर रात्री 11 वाजेपर्यंत बसून ठेवलं। पोलिसांनी तक्रार घेतली नाही। ज्यावेळी गावचे काही आदिवासी युवक गेले संध्याकाळी, तो एक दबाव निर्माण केला, तेव्हा कुठं त्यांनी तक्रार घेतला आदिवासी महिलेची। तर या प्रकरणामध्ये गैर आदिवासीकडून आर्थिक व्यवहार झाला, त्यांच्यामध्ये संगनमत झालं, आणि त्यामुळे आदिवासी महिलेचं रात्री उशिरापर्यंत यांनी अर्ज घेतला नाही। असं पुण्या पोलीस कायद्यामध्ये आहे का आदिवासीचा अर्ज हे त्याला दिवसभर बसून ठेवायचं आणि नॉन ट्राईबचा अर्ज ताबडतोब घ्यायचं। हे चुकीचा पायंडा यासाठी पडतो की गैर आदिवासी हा श्रीमंत असतो, त्याच्याकडून पोलिसांना पैसे मिळतात, त्यांच्यासोबत संगनमत झालं, आणि म्हणून प्रकरणाच्या पहिल्या दिवसापासूनच पोलीस हे आरोपीला गैर आदिवासीला मिळालेलं आहे हे स्पष्ट होतं। यानंतर प्रकरण मागे घेण्यासंबंधाने आदिवासीच्या महिलेच्या घरी ते गैर अर्जदार गैर आदिवासी घरी गेले, तिच्या घरी, आणि तिला पैशाची हमी दाखवले, रक्कम घेऊन गेले, प्रकरण मागे घे। ती प्रकरण घेण्यास नकार दिलं, तेव्हा तिला जीवानिशी ठार मारण्याची धमकी दिली। एवढ्यावरच थांबले नाही, तिचा मुलगा वणीला काम करत असतो, त्याही मुलाला मोबाईलवरती फोन करून धमकी दिली, प्रकरण तुम्ही मागे घ्या, नाहीतर तुम्हाला आम्ही जीवानिशी ठार करू। आता हे खूप मोठी दादागिरी झाली ना। आणि हे घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच त्या महिलेने पोलीस उपअधीक्षक वणी यांना अर्ज दिले, घडलेल्या घटनेचं वृत्तांत लिहिलं, आणि आदिवासी युवा जनजागृती संघटना एक आहे तिथे, त्यांनी पोलीस अधिकाऱ्याला पोलीस अधीक्षक यांना पत्र दिलं। ते दिल्यानंतरही उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी कुठलीही चौकशी केलेली नाही। वास्तविक त्या प्रकरणाची दखल घेऊन मोबाईलवरती जे संभाषण झालं हे टॉवर रेकॉर्डिंग त्यांनी घ्यायला पाहिजे नव्हतं, पडताळायला पाहिजे होतं, आणि हे आरोपी आहे का नाही, हे गेले होते का नाही, त्यावरून ते सिद्ध झालं असतं।
परंतु हे काही यांनी केले नाही. याचा अर्थ DSP सुद्धा यांच्याकडून पैसे खाल्लेला आहे हे स्पष्ट होतं. यानंतर वेळोवेळी म्हणजे न्याय मागून पोलीस विभागाने कुठलेही सहकार्य न केल्यामुळे शेवटी त्या महिलेला आमरण उपोषणाला बसण्याची वेळ आलेली आहे. पोलीस आम्हाला न्याय देऊ शकत नाही हा विश्वास तिचा उडाल्यानंतर ती इथे तहसील समोर कार्यालयासमोर उपोषणाला बसलेली आहे. हे थंडीचे दिवस आहेत. रात्रबेरात्र उपोषण करणे, तब्येत बिघडून घेणे हे म्हणजे उचित राहणार नाही. म्हणून आम्ही गोंडवाना संग्राम परिषदेच्या वतीने महिलेला समजून सांगितलं की हा विवाद आता आपल्याला विशेष न्यायालयामध्ये यवतमाळमध्ये दाखल करायचा आहे. एवढ्यापर्यंत आम्ही येऊन भेट दिली या मंडपाला आणि तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन देणार आहोत आणि हे प्रकरण आता यवतमाळला विशेष न्यायालयामध्ये जाणार. जय सेवा जय बोल.